नमस्कार मित्रांनो. अमावस्येची रात्र म्हटली की डोळ्यांसमोर उभं राहणारं चित्र म्हणजे काळ्या कुट्ट ढगांनी व्यापलेलं संपूर्ण आकाश. चंद्राचा थांगही लागणार नाही अशी काळोखी रात्र. असं म्हणतात की अमावस्येच्या रात्री कुठे ना कुठे काहीतरी भयावह घडत असतं. ही रात्र नेहमीच काहीतरी असामान्य घडवून आणतं आणि त्या रात्री जे काही घडत असतं ते सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडलं असतं. अमावस्येची रात्र म्हणजे जणू मृतात्म्यांचा सणच असतो, जिथे ते प्रेतात्मे आपलं अस्तित्व जिवंतांवर सिद्ध करतात. न जाणे कित्येक अतृप्त प्रेतात्मे मृत्यू आणि मुक्ती ह्या दरम्यान अडकलेले असतात आणि मुक्ती मिळत नाही म्हणून आपल्या ह्याच भूतलावर अदृश्य अवस्थेत किंवा दुसऱ्या कुठल्या तरी रूपात भटकत असतात. आणि असं म्हणतात की हेच अतृप्त प्रेतात्मे अमावस्येच्या रात्री इतके जास्त सक्रिय होतात की कधी कधी मनुष्याला त्यांचं अस्तित्व प्रत्यक्षात जाणवतं. आणि असंच काहीसं खेडानाका गावात कामाला असणाऱ्या मयुरेश सोबत घडलं. त्या अमावस्येच्या रात्री मयुरेश सोबत असं काय भयंकर घडलं बघूयात. मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे खेडानाका गावातील एक अमावस्या. कथेला आता सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयुरेश. मी मुंबईत राहतो. आज घरी एकटाच आहे. वेळ जात नव्हता म्हणून ड्रिंक्स घेत बसलो होतो आणि काही काळासाठी मन भूतकाळात हरवून गेलं होतं. आज त्याच भूतकाळातील माझ्या सोबत घडलेली एक भयंकर घटना आठवली आणि ती आठवल्यानं मन भीतीनं भरून गेलं. मी विचार करत होतो की आज अशी अचानक कशी ती घटना माझ्या डोळ्यांसमोर आली. तेव्हा मला समजलं की आज अमावस्येची रात्र आहे आणि ती सुद्धा एक अमावस्येचीच रात्र होती. त्या रात्री माझ्यासोबत जे काही घडलं ते मी कधीच विसरू शकत नाही. मित्रांनो, ही जवळजवळ 7-8 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी मुंबईत राहत नव्हतो. मी तेव्हा खेडानाका नाव असलेल्या एका गावात राहिला होतो. मी तिथल्याच गावाच्या हद्दीपासून थोड्या दूर असलेल्या एका कारखान्यात काम करायचो. त्या दिवशी मला कारखान्यात काम थोडं जास्त होतं, त्यामुळे रात्री 10 वाजेपर्यंत मी कारखान्यातच होतो. खेडानाका गावात राहणारा मी एकटाच होतो. माझ्याबरोबरचे जे बाकीचे सहकारी होते ते वेगळ्या गावाचे होते, त्यामुळे ते त्यांच्या गावाच्या रस्त्यानं निघून गेले होते. मी सुद्धा माझं काम संपवून कारखान्याबाहेर आलो. त्यावेळी माझ्याकडे स्वतःची गाडी नव्हती, म्हणूनच मी रोज बसने किंवा टमटमने ये जा करायचो. कारखान्याबाहेर येऊन मी कारखान्याजवळच्या बस स्टॉपवर थांबलो, जेणेकरून मला गावाकडे जाणारी एखादी बस किंवा टमटम मिळेल. मी नेहमीप्रमाणे बस स्टॉपवर बसची वाट पाहत थांबलो होतो. रस्त्यावरील खांबावर दिवे लागले होते, त्यामुळे अंधार तसा जास्त जाणवत नव्हता. मला आता बस स्टॉपवर थांबून खूप वेळ झाला होता, पण खूप वेळ थांबून सुद्धा त्या रस्त्यानं एकही बस किंवा टमटम येताना दिसत नव्हती. काही वेळ गेला तसे तिथे एक म्हातारा आला आणि माझ्या बाजूला येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या होत्या. त्याच्या तोंडात पान होतं आणि तो पान खाऊन खाकरून रस्त्यावर थुंकत होता. ओठांवर आलेले पानाचे शिंतोडे तो हाताने पुसत होता आणि पुन्हा पान सगळत होता. मी त्याच्याकडे बघत होतो, पण तो दुसऱ्याच कसल्या तरी विचारात आणि पान खाण्यात गुंग होता. तो रस्त्यावर पानाच्या पिचकाऱ्या मारत होता. तोच त्याने मला त्याच्याकडे बघताना बघितलं. त्याने तोंडातील पानाचा बोकणा खाली टाकला आणि माझ्याकडे बघत मला म्हणाला, "कुठं निघालात?" "खेडानाका गावात राहतो मी उत्तर दिलं. "अरे वा, मी पण तिकडच चाललोय.
तो मला म्हणाला. ते ऐकून मला सुद्धा थोडं हायसं वाटलं. इतक्या रात्री कोणीतरी प्रवासात सोबतीला आहे हे ऐकून मला खूप बरं वाटलं. त्याच्याशी काही वेळ गप्पा मारल्यावर मला त्याचं नाव कळालं. त्याचं नाव सुंदर कुमार होतं. तो तिथल्याच एका टायरच्या कारखान्यात काम करत होता. त्या रात्री त्यालाही माझ्यासारखाच घरी जाण्यासाठी उशीर झाला होता. आम्ही दोघेही तिथे बसची वाट पाहत होतो. पण 1 तास उलटून गेला तरीही तिथून एक सुद्धा बस गेली नव्हती. त्यामुळे मी आता रस्त्यावरून गावाकडे जाणाऱ्या वाहनांना लिफ्ट मागायला सुरुवात केली. मात्र हात करून सुद्धा कोणीही थांबत नव्हतं. कोणीही मला लिफ्ट देण्यास तयार नव्हतं. मला समजतच नव्हतं की का कोणी लिफ्ट देत नाहीये. तेवढ्यात मला माझ्या बायकोचा फोन आला. मी तिचा कॉल उचलला. हॅलो. अहो, कुठं आहात तुम्ही? रात्रीचे 11 वाजले आहेत. घरी कधी येणार आहात तुम्ही? माझ्या पत्नीने मला विचारलं. अगं, मी कारखान्यातून कधीच निघालो आहे. घरीच येतोय. पण तास झाला गाडीची वाट बघत बसलोय. पण मला एकही गाडी मिळत नाहीये, मी माझ्या पत्नीला सांगितलं. बरं, पण लवकर घरी या. मला तुमची काळजी वाटतीये. त्यातच आज अमावस्येची रात्र आहे, माझी बायको म्हणाली. झालं का तुझं परत सुरू? मग अमावस्येची रात्र आहे म्हणजे काय मला तुझी भूत प्रेत उचलून नेतील असं वाटलं का तुला? मी हसून म्हणालो. तसं नाही हो, पण जी कुठली गाडी मिळेल ती पकडून घरी या असं म्हणत होते मी, माझी बायको मला म्हणाली. तुला मला काय सांगायचंय ते मला चांगलं कळालंय. मी येतो, तू स्वयंपाक करून ठेव, मला खूप भूक लागलीये असं म्हणत मी फोन ठेवून दिला. अमावस्येची रात्र म्हणे, मी मनातल्या मनातच बोललो. माझा तेव्हा भूतप्रेत असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता. ह्या सगळ्या गोष्टी भाकड कथा आहेत असंच मला वाटायचं. तेवढ्यात दुरून मला एक बाईक आमच्या दिशेनं येताना दिसली. मी रस्त्याच्या थोडे पुढे जाऊन त्या बाईकवाल्याला लिफ्ट मागितली. मात्र तो दुचाकी स्वार सुद्धा गाडी न थांबवता तिथून निघून गेला. मला त्या बाईकवाल्याचा खरं तर खूप राग आला होता. अहो दादा, तुम्ही कितीही वाहनं थांबवण्याचा प्रयत्न केलात ना, तरी आज इथे कोणीही थांबणार नाही, तो म्हातारा मला म्हणाला. पण का? मी त्याला विचारलं. कारण आज अमावस्येची रात्र आहे आणि अमावस्येची रात्र म्हणजे भूताखेतांची रात्र. आजची रात्र त्यांना वाटेल तिथे ते फिरतात. आपल्यासारख्या मनुष्याची कधी कधी शिकार सुद्धा करतात आणि त्यांची रक्ताची तहान भागवतात, तो म्हातारा मला म्हणाला. असं काही नसतं. हे भूत खेत ही फक्त अंधश्रद्धा आहे, मी म्हणालो. माझ्या या बोलण्यावर तो म्हातारा हसला. बरं, ठीक आहे, तो बोलला आणि गप्प बसला. तेवढ्यात दुरून एक रिक्षेवाला आमच्या दिशेनं येताना मला दिसला. मी रस्त्याच्या अगदी मधोमध गेलो आणि दोन्ही हात पसरवून त्या रिक्षेवाल्याला जवळजवळ मी अडवलंच. त्याची वाटच अडवल्यानं नाईलाजानं तो रिक्षेवाला थांबला. त्या रिक्षेवाल्यानं रिक्षा माझ्यासमोर येऊन उभी केली. रिक्षा थांबवताच मी त्या रिक्षेवाल्याकडे गेलो. खेडा नाकाला येणार का? मी त्या रिक्षेवाल्याला विचारलं. हो, का नाही, बसा, रिक्षेवाला मला म्हणाला. चला सुंदर भाऊ, असं म्हणत मी मागे वळून बघितलं, पण आता तिथे तो म्हातारा नव्हताच. मला वाटलं की तो कुठेतरी लघुशंकेसाठी गेला असावा, म्हणून मी त्याला इकडे तिकडे शोधू लागलो. मी त्याला आवाजही दिला, पण तो माझ्या आवाजाला काहीच उत्तर देत नव्हता. ओ भाऊ, लवकर चला, माहित नाही का आज अमावस्येची रात्र आहे, लवकर बसात, नाहीतर एखादं भूत येऊन धरायचं आपल्याला. रिक्षेवाला हसत मला म्हणाला. त्यामुळे मला रिक्षेत बसावं लागलं. मी रिक्षेमध्ये बसलो आणि रिक्षा खेडानाका गावाच्या दिशेनं निघाली. आज बहुतेक माझ्या बायकोसह सगळ्यांनाच वेड लागलाय असं दिसतंय. सगळेच काय अमावस्या करतायत, माझ्या मनात विचार चमकून गेला. रिक्षेमध्ये बसताच माझी नजर रिक्षेच्या हँडलकडे गेली. हँडलच्या मागे एका तरुण महिलेचा फोटो होता आणि तिच्यावर पुष्पहार घालण्यात आला होता. कदाचित तो फोटो रिक्षेवाल्याच्या स्वर्गीय पत्नीचा असावा.
माझ्या मनात विचार चमकून गेला. दिवसभर काम करून मी अगदी थकून गेलो होतो. माझं डोकं जड जड लागत होतं. मला सिगरेट प्यायची सवय होती आणि त्या दिवशी काम इतकं होतं की सकाळपासून मी फक्त एकच सिगरेट प्यायलो होतो, तेही सुपरवायझरची नजर चोरून. म्हणून मी माझ्या खिशातून सिगरेटचं पाकिट आणि लायटर काढला आणि मी सिगरेट तोंडात टाकून ती पेटवली आणि एक झुरका मारला. सिगरेटचा गरम धूर नाकात गेला आणि माझ्या डोक्याला मुंग्या आल्या. तसे डोक्याला एक प्रकारची शांतता मिळाली. तसे अचानक मला त्या म्हाताऱ्याचा विचार डोक्यात आला. तो म्हातारा असा अचानक गेला कुठे असेल? तो माझ्या सोबत आला असता तर रिक्षेचं भाडं तरी आम्ही अर्ध दिलं असतं. मी सिगरेटचा धूर नाकात घुमवत मनातल्या मनात विचार करत होतो. तोच माझी नजर समोरील आरशात गेली. मला दिसलं की तो रिक्षेवाला त्या आरशातून माझ्याकडे एकटक बघत होता. तो माझ्याकडे असा बघत होता की जसे काही तो पहिल्यांदाच कुठल्या तरी माणसाला सिगरेट पिताना बघत आहे. मी भुवया उंचावून त्याला काय असा इशारा केला, पण तो काहीच न बोलता माझ्याकडे एकटक बघत होता. काय झालं, असं का बघताय? शेवटी न राहून मी त्याला विचारलं. रिक्षेत सिगरेट ओढू नका, तो रिक्षेवाला मला म्हणाला. का? धूर रिक्षेत थोडी राहतोय, धूर तर रिक्षेच्या बाहेरच जातोय की, मी म्हणालो. माझ्या बायकोला सिगरेट आणि सिगरेट ओढणारा दोघांचाही तिरस्कार आहे, रिक्षेवाला मला म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून मला हसू आलं. बर मग त्याचा इथे काय संबंध आला? हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे, मी त्याला म्हणालो. तुम्हाला सांगितलं ना सिगरेट पिऊ नका तर पिऊ नका, तो मला म्हणाला. दादा, एवढी एकच सिगरेट ओढणार आहे मी, त्याशिवाय मला चैन नाही पडणार. आता पेटवलीच आहे तर ओढू द्या, मी रिक्षेवाल्याला म्हणालो. आहो सांगितलं ना माझ्या बायकोला नाही आवडत हे, तो समोरील आरशात माझ्याकडे बघून मला म्हणाला. अहो ठीक आहे ते समजलं मला, पण इथे तुमची बायको आहेच कुठे, मी त्या रिक्षेवाल्याला म्हणालो. तसे तो रिक्षेवाला रिक्षा चालवत माझ्याकडे मागे वळून हसला आणि मला म्हणाला. ही काय तुमच्या शेजारीच तर बसलीये माझी बायको. मलाही क्षणभर त्यावेळी माझ्या बाजूला कोणीतरी असल्याचा पुसटसा भास झाला. मी घाबरून पटकन माझ्या शेजारी पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. काही क्षणांसाठी तर मी त्या रिक्षेवाल्याच्या बोलण्यात आलो होतो, कारण तिरकस डोळ्यांनी मला माझ्या बाजूला कोणीतरी बसल्याचा भास झाला होता. हो दादा, तुम्ही काय पिऊन बिऊन आलात का काय? कुठं कोण आहे इथं, मी रिक्षेवाल्याला विचारलं. ती तुमच्या बाजूलाच बसलीये, पण ती फक्त मलाच दिसते, तो मला म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून मी काही वेळ थक्क झालो. तो हार घातलेला फोटो कोणाचा आहे, मी त्या रिक्षेवाल्याला विचारलं. ती माझी बायको आहे, काही महिन्यांपूर्वी तिचा मृत्यू झाला आहे, रिक्षेवाल्यानं उत्तर दिलं. हे ऐकून मी जरा घाबरलोच. मी पुन्हा एकदा माझ्या शेजारी पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. तुम्ही म्हणताय ती माझ्या शेजारी बसली, मी रिक्षेवाल्याला विचारलं. होय, रिक्षेवाला म्हणाला. ते ऐकून मी जोर जोरात हसायला लागलो, पण तो रिक्षेवाला आरशातून शांतपणे माझ्याकडेच बघत होता. बर, एका छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या. ती माझ्या शेजारीच आहे तर मी तिला का पाहू शकत नाही, मी त्या रिक्षेवाल्याला विचारलं. मी तुम्हाला आधीच सांगितलं, ती फक्त मलाच दिसते आणि जर तुम्ही ती सिगरेट फेकली नाही तर ती तुम्हाला सुद्धा दिसायला लागेल आणि मग तुमच्या सोबत सुद्धा तेच होईल जे पूर्वी इतर लोकांसोबत झालं आहे, जे माझ्या रिक्षेमध्ये सिगरेट ओढत होते, रिक्षेवाला घाबरलेल्या आवाजात म्हणाला. म्हणजे असं काय केलं तिनं त्या लोकांसोबत, मी विचारलं. मागच्या 5 महिन्यांपासून आत्तापर्यंत रात्री जे जे लोक ह्या रस्त्यावर ऍक्सिडेंटमध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत ते सर्व ह्याच रिक्षेमध्ये बसून सिगरेट पीत होते, तो मला म्हणाला. हे ऐकून मला काहीशी भीती वाटली, पण भूत प्रेत ह्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नव्हता. मला वाटलं की तो मला एखादी भाकड कथा ऐकवत आहे
त्यामुळे मी चिडलो. काय मूर्खपणा आहे? ही भूत प्रेत असं काहीच नसतं. ही सर्व अंधश्रद्धा आहे. मी आता 27 वर्षांचा आहे, पण मला अजून एकही भूत प्रेत आत्मा असं काहीही दिसलेलं नाही, मी त्याला सांगितलं. ठीक आहे, मग मला सांगा, तो तुमच्या सोबत बसस्टॉपवर माणूस कोण होता जो अचानक बसस्टॉपवरून गायब झाला? त्या रिक्षेवाल्यानं मला विचारलं. कोण? तो म्हातारा? तो एक माणूसच होता, भूत नव्हता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचे पाय सरळ होते, उलटे नव्हते, मी त्याला उत्तर दिलं. पण आत्ताच तर तुम्ही म्हणालात की तुमचा भूतांवर विश्वास नाही. जर तुमचा असल्या गोष्टींवर विश्वासच नाही, तर मग भूताचे पाय उलटे असतात ह्या गोष्टीवर तरी तुम्ही कसा विश्वास ठेवता? रिक्षेवाल्यानं मला विचारलं. त्याचा हा प्रश्न ऐकून मी थोडा चाचपडलोच. तो रिक्षेवाला पुढे बोलू लागला. आणि राहिली गोष्ट पायांचीच, तर सरळ पाय तर माझ्या बायकोचेही आहेत, जी तुमच्या बाजूलाच बसली आहे. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की ती जिवंत आहे, प्रेत आत्मा नाही, रिक्षेवाला मला म्हणाला. त्याचे हे बोलणे ऐकून मी थोडा वेळ गप्पच बसलो, कारण हा विषय खूपच पाघळत होता. पण भूताचे पाय उलटे असतात हे तर लहानपणापासून मी ऐकत आलो होतो, आणि हीच त्यांची ओळख असते हेच माझ्या मनात भरवलं गेलं होतं. काही वेळ गेला. खेडानाका गावाच्या आधी एक जंगल लागायचं. म्हणजे तो रस्ता जंगलातून जायचा, आणि ते जंगल ओलांडल्यावर काही वेळानं खेडानाका गावाची हद्द सुरू व्हायची. रिक्षा आता त्या जंगलाच्या रस्त्यावर येऊन पोचली होती. तो रस्ता अतिशय निर्जन आणि भीतीदायक होता. जंगलातून फक्त घुबडांचे आवाज येत होते. त्याच्याशी बोलण्याच्या नादात माझी अर्धी सिगरेट अशीच जळून गेली होती. त्यामुळे मला अजून एक सिगरेट ओढण्याची इच्छा झाली. तसे मी सिगरेटच्या पाकिटातून अजून एक सिगरेट बाहेर काढली आणि ती पेटवली. अहो, तुम्ही पुन्हा तेच करताय? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आधी फेकून द्या ती सिगरेट, तो रिक्षेवाला माझ्यावर ओरडलाच. ओ दादा, तुम्ही गाडी चालवा आणि मला माझं काम करू द्या, मी त्याच्यावर ओरडून म्हणालो. तोच त्याने रिक्षा जंगलाच्या मधोमध उभी केली आणि त्याने मागे वळून माझ्या हातातील सिगरेट हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण मी ती सिगरेट दोन्ही हातांनी घट्ट धरली होती. पण झटापटीत माझा हात सिगरेटनं भाजला आणि मी सिगरेट सोडली. त्या रिक्षेवाल्यानं माझी जळती सिगरेट रस्त्यावर फेकली आणि रिक्षेतून बाहेर उतरून त्याने ती पाय मारून विझवली. आता मात्र पाणी डोक्यावरून गेलं होतं. मी रागानं लाल झालो. मी रिक्षेतून खाली उतरलो आणि रिक्षेवाल्याची कॉलर पकडून त्याला 2 कानाखाली लावल्या. तेवढ्यात त्याची नजर माझ्या शर्टच्या खिशावर गेली, ज्यात मी सिगरेटचं पाकिट ठेवलं होतं. त्याने माझ्या खिशातून सिगरेटचं पाकिट काढलं आणि ते जंगलात फेकून दिलं. अरे ए मूर्खा, काय वेडाबिडा झालास का काय तू? मी त्याची कॉलर धरून म्हणालो. पण तो फक्त निर्लज्जासारखा हसायला लागला. मी त्याला रस्त्यावर ढकलून दिलं आणि त्याला लाथा मारायला लागलो. चल जा, माझं सिगरेटचं पाकिट घेऊन ये, मी त्याला जंगलाच्या दिशेनं ढकलत म्हणालो. पण तो माझ्या पायांवर पडला आणि म्हणाला, आता कुठे मिळणार ते पाकिट, आणि मला त्या जंगलात जायला भीती वाटते. अरे मूर्खा, मग फेकलीस कशाला? मी त्याच्यावर ओरडलो आणि त्याला धक्का दिला. तसे तो खाली पडला आणि मीच ते सिगरेटचे पाकिट घेण्यासाठी त्या जंगलात गेलो. मी जंगलात प्रवेश करत असतानाच अचानक मला मागून रिक्षा सुरू झाल्याचा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं तर रिक्षेवाला माझ्याकडे पाहून हसत होता. तो हसला आणि रिक्षा घेऊन पळून गेला. मी रिक्षेच्या मागे धावलो, पण मी त्याला पकडू शकलो नाही. तो रिक्षेवाला मला एकट्याला जंगलात सोडून निघून गेला आणि मी त्या सुनसान रस्त्यावर एकटाच राहिलो. मला आता काय करावं सुचत नव्हतं. आधी त्या मूर्खानं फेकलेलं आपलं सिगरेटचं पाकिट शोधू. सिगरेट ओढल्यावरच थोडं डोकं चालायला लागेल, माझ्या मनात विचार चमकून गेला. मला खूप सिगरेट ओढावीशी वाटत होती, म्हणून मी माझं सिगरेटचं पाकिट जंगलात शोधायचं ठरवलं. मी मोबाईलचा फ्लॅश ऑन केला आणि जंगलात गेलो.
रिक्षेवाल्यानं सिगरेटचं पाकिट खूप दूर फेकलं होतं. मी इकडे तिकडे शोधत असतानाच मला एके ठिकाणी माझं सिगरेटचं पाकिट जमिनीवर पडलेलं दिसलं. मी ते पाकिट उचललं आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. ते सिगरेटचं पाकिट रिकामच होतं. त्यात एकही सिगरेट नव्हती. मी जमिनीवर इकडे तिकडे पाहिलं, पण तिथे आजूबाजूला एकही सिगरेट पडलेली नव्हती. पण हे असं कसं होऊ शकतं? पाकिटात एक सुद्धा सिगरेट नाही. जमिनीवर सुद्धा कुठे सिगरेट्स पडलेल्या दिसत नाहीयेत. मुळात ते पाकिट बंद होतं. मग पाकिटातील सर्व सिगरेट्स गेल्या तरी कुठे? माझ्या मनात विचार चमकून गेले. सिगरेट शोधतोयस? समोरच्या एका वटवृक्षाच्या मागून मला कोणीतरी बोलल्याचा भास झाला. तो आवाज एका महिलेचा होता. त्या सुनसान शांत जंगलात अचानक असा आवाज आल्यानं मी घाबरलो. मी माझ्या मोबाईलचा टॉर्च त्या वटवृक्षाच्या दिशेनं मारला जिकडून आवाज आला होता. त्या झाडाच्या बुंध्या मागून सिगरेटचा धूर येत होता. म्हणजे त्या झाडामागे कोणीतरी सिगरेट ओढत होतं. हे पाहून मला वाटलं की कोणीतरी ह्या पाकिटामधल्या सिगरेट्स काढून घेतल्या आहेत आणि तोच माणूस त्या झाडामागे बसून सिगरेट सोडत आहे. कोण आहे तिथे? मी दुरूनच विचारलं आणि त्या वटवृक्षाकडे जाऊ लागलो. मी वटवृक्षाच्या जवळ पोचलो आणि वटवृक्षाच्या मागे पाहिलं तर तिथे एका दगडावर एक सिगरेट जमिनीवर जळत असताना मला दिसली. तोच मला माझ्या मागून काही हालचाल जाणवली. तसे मी दचकून मागे वळून पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझ्या मागे तीच स्त्री उभी होती जी रिक्षेमधल्या फोटोत मी पाहिली होती. म्हणजे ती रिक्षेवाल्याची बायको होती, जी कधीच मरण पावली होती. तिचे दात लांब आणि पिशाच्यासारखे होते. कपाळावर मोठं कुंकू होतं. नाकात नथ होती. डोळे मोठे आणि लाल होते. सिगरेट पाहिजे? ती अतिशय भीतीदायक आवाजात मला म्हणाली. ते दृश्य पाहून मी घामानं पूर्ण भिजून गेलो होतो. मी हातानं माझ्या कपाळावरचा घाम पुसला. नाही, नको मला, असं म्हणत मी मागे मागे सरकू लागलो. पण इतक्यात माझा पाय दगडाला लागला आणि मी खाली पडलो. माझी नजर त्या बाईच्या पायांवर गेली आणि ते दृश्य पाहून माझ्या काळजात धस्स झालं. तिचे पाय उलटे होते. ह्याचाच अर्थ ती एक प्रेत आत्मा होती आणि तिचा खरोखरच मृत्यू झाला होता. मघापासून तो रिक्षेवाला त्याच्या बायकोविषयी जे काही सांगत होता ते सर्व खरं होतं. ती प्रेत आत्मा हातात सिगरेट घेऊन माझ्या दिशेनं चालत येत होती आणि मी जमिनीवर सरपटत होतो. तोच त्या बाईने अचानक एक उडी घेतली आणि ती बाई माझ्या छाताडावर बसली आणि तिने माझ्या तोंडावर पेटत्या सिगरेटचे चटके दिले. मी किंचाळलो आणि तिला दूर ढकललं. ती बाजूला पडली तसे मी तिथून धावत सुटलो. जीव मुठीत घेऊन मी जंगलात पळत होतो आणि ती चेटकीण जोर जोरात किंचाळत माझा पाठलाग करत होती. मी खूप घाबरलो होतो आणि जंगलात सैरा वैरा धावत होतो. तोच धावत धावत कसा कोण जाणे मी रस्त्यावर पोचलो. मी मागे वळून बघितलं तर आता ती बाई माझ्या मागावर नव्हती. मी कमरेतून वाकलो आणि जोर जोरात श्वास घेऊ लागलो. इतका वेळ धावल्यानं माझा श्वास अडखळत होता. तेवढ्यात मला दूरवरून रिक्षेचा आवाज आला. मी ती रिक्षा थांबवायला रस्त्याच्या मधोमध उभा राहिलो. पण जेव्हा ती रिक्षा जवळ आली तेव्हा मला दिसलं की तोच रिक्षेवाला होता ज्याने मला जंगलात सोडून दिलं होतं. पण आता त्याचा अवतार खूप वेगळा वाटत होता. त्याचं संपूर्ण शरीर पांढरं झालं होतं आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळं होती आणि माझ्याकडे बघून तो सैतानासारखा हसत होता. त्याच्या पाठीमागे त्याची पत्नी बसली होती. तिचे शरीर सुद्धा पांढरं पडलं होतं. त्यांना एकत्र पाहून मी रस्त्यावर धावू लागलो. तसे तो रिक्षेवाला माझा पाठलाग करू लागला. मी मदतीसाठी ओरडू लागलो, पण त्या सुनसान जंगलात माझा आवाज ऐकायला कोणीच नव्हतं. मी त्या निर्जन रस्त्यावरून पुढे धावत होतो आणि तो रिक्षेवाला माझा पाठलाग करत होता.
अमावस्येच्या त्या रात्री ते प्रेतात्मे मला त्रास देऊन आनंद घेत होते. कदाचित त्यांना मला दमवून मारायचं होतं असं मला वाटलं. काहीच वेळात माझ्या शरीरातील सर्व शक्ती संपली आणि मी रस्त्यावर कोसळलो. मी मागे वळून पाहिलं तर आता तो रिक्षेवाला सुद्धा थांबला होता. तो रिक्षेवाला रिक्षेत बसून माझ्याकडे पाहून हसत होता आणि रिक्षेचा ॲक्सिलरेटर वाढवत होता. मला वाटलं की आता हे माझ्या अंगावर रिक्षा चढवतील आणि माझा इथेच मृत्यू होईल. थकल्यामुळे आणि घाबरल्यामुळे माझ्या डोळ्यांसमोर अचानक अंधारी आली आणि मी बेशुद्ध झालो. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा सकाळ झाली होती. मी डोळे उघडले तर मला माझ्या समोर सुंदर म्हणजेच तो म्हातारा दिसला. त्याला पाहून मी जोरात ओरडू लागलो, भूत भूत, कोणीतरी मला वाचवा, भूत. आणि मी खाटेवरून उठून दरवाजाकडे पळत सुटलो. पण सुंदरने मला पकडले आणि म्हणाला, अहो भाऊ, मी भूत नाही, तो रिक्षेवाला एक प्रेतात्मा होता. तुम्ही 1 मिनिट शांत बसा, मी तुम्हाला सगळं काही सांगतो. तुम्ही जर का कोणी प्रेत आत्मा नाहीत तर काल रात्री अचानक कुठे गायब झालात? मी त्याला विचारलं. मी माझा जीव वाचवण्यासाठी लपून बसलो होतो. माझ्यावर विश्वास ठेवा, सुंदर मला म्हणाला आणि त्याने पुढे सांगायला सुरुवात केली. काल रात्री तुम्ही ती रिक्षा थांबवून त्या रिक्षेवाल्याशी बोलायला सुरुवात केली होती. तेव्हा मला त्या रिक्षेवाल्याचा चेहरा दिसला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो तोच रिक्षेवाला होता ज्याचा काही महिन्यांपूर्वी अमावस्येच्या रात्री जंगलात जाताना अपघातात मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूची बातमी आणि फोटो मी वर्तमानपत्रात पाहिला होता. आमच्या कारखान्यात मी काही लोकांना बोलताना सुद्धा ऐकलं होतं की काही कामगारांनी त्या रिक्षेवाल्याचा आत्मा रात्री रस्त्यावर रिक्षेमध्ये बघितला होता. तो त्या रिक्षेवाल्याचाच आत्मा होता हे मला कळून चुकलं होतं. मी तुम्हाला त्याबद्दल सांगू शकलो नाही कारण तुम्ही लगेच त्या रिक्षेवाल्या जवळ गेलात. म्हणून मी त्याच वेळी तिथून सटकलो आणि लपून बसलो. तुम्ही मला आवाज दिल्याचं मला कळलं होतं, पण ह्या सगळ्या प्रकारानं मी तुमच्या समोर आलो नाही. तुम्ही गेल्यानंतर थोड्याच वेळात मला दुसरी रिक्षा मिळाली. सुदैवानं मला सुद्धा खेडा नाकाला जायचं असल्यानं आपला रस्ता सारखाच होता. जंगलातून गावाकडे जात असताना वाटेत तुम्ही आम्हाला रस्त्यावर बेशुद्ध पडलेले दिसलात आणि मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन आलो. त्या म्हाताऱ्याचे बोलणे ऐकून मला प्रचंड मोठा मानसिक धक्काच बसला. कारण मला आत्तापर्यंत फक्त त्या रिक्षेवाल्याची बायकोच एक प्रेतात्मा होती हे माहीत होतं आणि तो रिक्षेवाला मनुष्यच आहे, जिवंत आहे असंच मी समजत होतो. अहो ते ठीक आहे, पण त्या रिक्षेवाल्याची बायको कशी मेली आणि ती नेहमी त्याच्या भोवतीच का असते? मी त्या म्हाताऱ्याला विचारलं. तो रिक्षेवाला आणि त्याच्या पत्नीने प्रेमविवाह केला होता. त्याच्या पत्नीचे त्याच्यावर खूप प्रेम होतं. मात्र रिक्षेवाल्याला सिगरेट ओढण्याची वाईट सवय होती. खूप वेळा समजवूनही रिक्षेवाल्याने तिचे ऐकले नाही. त्यामुळेच त्याची पत्नी आणि त्याच्यात नेहमी भांडणं व्हायची. पण एक दिवशी रिक्षेवाल्याच्या पत्नीचा आजारपणामुळे मृत्यू झाला. तिने मरणापूर्वी रिक्षेवाल्याकडे वचन मागितलं की तू आतापासून सिगरेट पिणे बंद करशील. म्हणून रिक्षेवाल्याने सुद्धा तिला वचन दिलं की आजपासून तो कधीही सिगरेट ओढणार नाही. त्याच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर काही दिवसांनी तो रिक्षेवाला स्वतःला थांबवू शकला नाही. त्याला वाटलं की आता तर त्याची पत्नी मेली आहे, मग वचन पाळून काय करू, आणि त्याने तिचे वचन तोडले तरी तिला हे कसे कळणार. म्हणूनच त्याने सिगरेट ओढायला पुन्हा सुरुवात केली. आणि ज्या दिवसापासून त्याने सिगरेट ओढायला सुरुवात केली तेव्हापासून त्याला त्याच्या बायकोचा आत्मा दिसू लागला. तो सगळ्यांना सांगायचा की त्याची बायको मेल्यानंतरही त्याच्या सोबत असते. तो जिथे जिथे जातो तिथे तिथे त्याच्या बायकोचा आत्मा त्याच्या मागे येतो. पण त्याच्यावर कोणाचाच विश्वास नव्हता. पण एके दिवशी अमावस्येच्या रात्री जंगलातल्या रस्त्यावर अपघातात त्या रिक्षेवाल्याचा मृत्यू झाला. रिक्षा उलटल्याने त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. सांगणारे एवढे सांगतात
की रिक्षेवाल्याने पत्नीला मरण्यापूर्वी दिलेलं वचन मोडलं होतं. त्यामुळेच त्याच्याच पत्नीच्या आत्म्याने त्याचा अपघातात बळी घेतला. सुंदरने मला सर्व काही सांगितलं. हे सर्व ऐकून माझ्या अंगावर काटा आला आणि त्या दिवसापासून मी सिगरेट पिणं सोडलं. त्या कारखान्यात काम करणं सुद्धा मी बंद केलं. इतकंच काय, पण मी ते खेडा नाका गाव सुद्धा सोडलं. पण मला अजून सुद्धा असं वाटतं की जर का मी त्या रिक्षेवाल्याचे म्हणणे ऐकून रिक्षेत सिगरेट ओढली नसती तर कदाचित इतका भयंकर प्रसंग माझ्या जीवनात आलाच नसता. मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.